श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आजचा दिवस खरंच संयमाचा होता आणि तो कसा तो तुम्हाला कळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज सकाळी सकाळी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं आणि फक्त साईडला हळदी कुंकू लावलं आणि तेवढीच मी उंबरठ्याची पूजा केली. त्याच्यानंतर मला उंबरठ्याची पुढचं, कारण उंबरठ्याचं ते लेपन जोपर्यंत सुकत नाही ना तोपर्यंत आपण रांगोळी काढू शकत नाही. तर आज होती पौर्णिमा. पौर्णिमा असल्यानंतर तुमच्या घरातल्या लाद्या वगैरे सगळं म्हणतात ना, हळद आणि मीठ टाकून स्वच्छ करावा. त्याच्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करावं. दरवाजावर आपल्या हळदीने स्वस्तिक काढावं. जर जमलंच तर आंब्याचं टाळ वगैरे किंवा आंब्याचं तोरण तुम्हाला मिळालं तर ते दरवाजाला लावायचे. अशा बऱ्याचशा बेसिक अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, ज्या तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी केलात ना, तर बघा घरात एक वेगळी पॉझिटिव्हिटी आपल्याला अनुभवायला मिळते. आणि आजचा दिवस खरं तर मी आज पौर्णिमा हे खरं विसरून गेले, कारण गेले 2-3 दिवस मी कॅलेंडरच बघत नाही, कारण कामाचा व्याप वाढलेला आहे सध्या म्हणून. आणि काल अचानकच रात्री माझी मैत्रिणी घरी आली होती कामानिमित्त. तेव्हा तिच्या बोलता बोलता ती पटकन बोलून गेली की उद्या पौर्णिमा आहे. आणि खरं सांगते, माझी कोणत्याही प्रकारची कसलीच तयारी नव्हती आणि अक्षरशः तारांबळ उडालेली आहे सकाळपासून. आणि मिस्टरांनी खरं सांगते खूप मदत केली, कारण आम्हाला एक अर्जंट कामासाठी सकाळीच निघायचं होतं एका ठिकाणी मीटिंगसाठी. आणि ती मीटिंग खूप महत्वाची होती आणि जाणं खूप महत्वाचं होतं. आणि मला हे रात्री 9:30-10 वाजता कळले की उद्या पौर्णिमा आहे. म्हणजे मी गुरुवारी पकडून, म्हणजे माझ्या मनात गुरुवारी आहे पौर्णिमा असं धरून चालली होती. आणि खरं सांगते, सकाळी एवढी जी धावपळ झाली असेल ना, ती म्हणजे म्हणतात ना, आज खरंच माझा दिवस ना संयमाचा होता. आणि स्वामी खरंच माझ्याकडनं आज मला वाटतं मला चेकच करत होते की खरंच तिच्यात तेवढा संयम आहे का. तर बघा, छान अशी रांगोळी काढून घेतली आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करून ठेवलं होतं. फक्त तुळशीकडची रांगोळी छान काढून तुळशीची पूजा करून घेतली. आणि आपली रोजची जशी पूजा करतो ना, म्हणजे आज पौर्णिमेच्या बाकी माझ्या सेवा बाकी आहेत अजून करायच्या, पण रोजची जी बेसिक पूजा आपण जी रोज करतो ना, ती मी पूजा करून घेतली. आणि त्यानंतर आम्ही आमच्या कामासाठी निघून गेलो, कारण सकाळचं पाण्याचं पण असतं. पाणी वगैरे सगळं भरून आम्ही निघालो आमच्या कामाला. आणि तिकडचं ते सगळं काम आटपून मी आली तेव्हा जवळजवळ घरात 1 वाजला होता. म्हणजे विचार करा, आम्ही 10 वाजता जे निघालेलो ते 1 वाजता आलो. मग येताना सगळं भाजीपाला वगैरे घेऊन आलो, कारण फ्रीजमध्येही काहीच नव्हतं. मी म्हटलं ना, कारण मला माहीतच नव्हतं की आज गुरुपौर्णिमा आहे. त्याच्यामुळे मी बिंदास होती की गुरुवारी आहे, म्हणजे मी बुधवारी जाऊन सगळं आणणार होती, पण माझ्या लक्षातच काही नव्हतं. त्यामुळे येताना सगळं घेऊन आली. आणि आता आल्यानंतर असा प्रश्न पडला की 1 वाजला होता की 12 नंतर आपण पूजा करत नाही. 12 ते 5 पूजा ही निषिद्ध मानली जाते. मग आता म्हटलं करायचं काय. म्हणतात ना, इथेच आपली खरी कसोटी होती संयमाची माझ्या. आणि पुढे पण जे काय घडलंय ना, ते खरंच म्हणतात ना, एक परीक्षाच होती असं मी तर म्हणेन. स्वामींनी माझी परीक्षाच घेतली, ती पण आजच्या दिवसाला. तर विचार केला होता मग करायचं काय, कारण पूजा तर आता दुपारी करू शकत नव्हती कोणतीच. मग विचार केला, चला आपण आधी जेवणाचं आटपून घेऊया, कारण का मला पारायणही करायचं होतं 7 दिवसाचं, पण तेही मला शक्य नव्हतं. कारण काय म्हणतात ना, स्त्रियांना काही गोष्टी माहीत असतात, जसं त्यांची मासिक पाळी आहे म्हणा, किंवा घरात कोण आजारी असेल, किंवा इतर काही गोष्टींना आपल्याला खूप माहीत असतात. त्याच्यामुळे आपण कुठलीही गोष्ट करताना ना पूर्व विचार करून करायला पाहिजे. त्यामुळे मी पारायण 7 दिवसाचं करायचा हा विचारच बाजूला ठेवला. एकदिवसीय पारायण करायचा मग विचार केला. जे सारामृत आहे ना स्वामी समर्थांचे, सारामृताची एक पोथी आहे, ज्याच्यात 21 अध्याय येतात, जे सलग तुम्हाला वाचायचे आहेत, किंवा तुम्ही रोज 3 अध्याय वाचले तरी चालतात. ते 3 अध्याय याच्यासाठी असतात की एक आपलं भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असं त्या अध्यायाचं त्याच्या मागचं कारण असतं. तर मी म्हटलं नाही, तेही मला शक्य नव्हतं, कारण त्याला ते पूर्ण वाचायला 7 दिवस जाणार होते, 3-3 अध्याय जरी म्हटलं. तर मला ते एका दिवसाचं सारामृताचं जे पारायण असतं ना, तेही मला आजच करायचं होतं. आज गुरुपौर्णिमा दिवस छान होता. याच्या आधी पण मी बऱ्याच वेळा केलाय, पण आज खरीच कसोटी लागली होती ती कशी ती पण कळेल. म्हणून म्हटलं चला पहिलं जेवण आटपून घेऊया. नैवेद्य करायचं होतं, जास्त नाही पण नैवेद्य करायचं होतं, कारण पौर्णिमेचा माझाही उपवास असतो कुलदेवतेचा. आणि म्हणतात ना, देवीला नैवेद्य करायचा असतो. त्यामुळे वरण भात भाजी आणि खीर केली होती. आज पौर्णिमा होती पण खीर केली होती. आणि जेवण करतानाही माझं शूट चालू होतं, ते होतं माझ्या रेसिपीचं शूट माझ्या दुसऱ्या चॅनलसाठी. म्हणजे विचार करा, बऱ्याचदा असं लोक म्हणतात
की बायकांना काय कामं असतात घरात बसून, पण खरंच सांगते, खरंच खूप कामं असतात. आणि स्पेशल जेव्हा दिवस असतो ना, तेव्हा खूपच तारांबळ उडत असते. आणि आपण काय, मी तर सांगते, मी नेहमीच काय असं बनवत नाही व्हिडिओसाठी. तर मी पहिलं पण झालं, मी व्हिडिओसाठी कधीच रेसिपी करत नाही. ज्या दिवशी रेसिपी करते त्या दिवशी तो व्हिडिओ शूट होतो. त्याच्यामुळे आजच्या दिवशी तर माझ्यासाठी म्हणतात ना, आज वेगळ्या रेसिपी बनणारच होत्या म्हणून म्हटलं शूट पण केलं. त्याच्यामुळे त्याच्यातही तेवढा वेळ गेला. त्या सगळं जेवणाचं काम वगैरे आटपं हे सगळं करेपर्यंत, त्याचे माझं रोजचं म्हणजे मी जे काम घेतलंय ते सगळं करेपर्यंत मला जवळजवळ 5:30-6 वाजले. म्हणजे माझा जो वेळ जो अनाठाई जाणार होता, म्हणजे ज्या वेळेमध्ये मला पूजा करता येणारच नव्हती, त्या वेळेमध्ये माझं जेवणाचं काम झालं. मग त्याच्यानंतर मग मी उंबरड्याची पूजा करायला गेली. आणि आज पहिल्यांदा मी संध्याकाळची उंबरडा पूजन करते, कारण याच्या आधी मी कधीच केलं नव्हतं. पण सकाळी मी फक्त उंबरट्याला हळदीचं लेपन करून ठेवलं होतं. त्यानंतर रांगोळी वगैरे सगळं आत्ता काढलं आणि छान उंबरड्याचं लेपन पण केलं. आणि संध्याकाळच्या वेळी केल्यामुळे ना, एक वेगळी वेगळी पॉझिटिव्हिटी जाणवत होती घरामध्ये. त्याच्यानंतर उंबरड्याचं जसं पूजन केलं, त्याच्यानंतर मग माझ्या ज्या इतर सेवा बाकी होत्या, म्हणजे वाचन होतं, त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा करते ती बाकी होती. तर ते मी सगळं करायला घेतलं. पण म्हणतात ना, कोणताही पूर्व म्हणजे काय म्हणतात ना, पूर्व म्हणजे आपण म्हणतो ना, अगोदर तयारी, काहीच तयारी नव्हती. कारण माझ्या लक्षातच नव्हती की आज पौर्णिमा आहे. त्याच्यामुळे माझी काहीच तयारी नव्हती आणि हे सगळं मी सकाळी केलंय. वेण्या सुद्धा सकाळी केल्या. आणि सकाळी खरं सांगते, मिस्टरांनी खूप मदत केली. कारण जोपर्यंत मी वेण्या करत होती तोपर्यंत त्यांनी मला घरातील सगळ्या लाद्या पुसून दिल्या. त्याच्यामुळे माझं ते एक काम हलकं झालं. कारण म्हणतात ना, घरात जोपर्यंत साफसफाई नसते त्याच्या आधी तुम्ही पूजा करणं पण बरोबर वाटत नाही. आणि मला ते स्वतःला पटत नाही. त्यामुळे त्यांनी ते काम करून दिल्यामुळे मला वेण्याही करता आला. आणि फुलं थोडीफार घरामध्ये होती, त्याच्यामुळे ते एक झालं. म्हणतात ना, कधी कधी परमेश्वर आपल्याकडनं सेवा करून घेत असतो, पण त्याची तो तसबीसही करून ठेवत असतो. तर माझ्याकडे वेण्या जास्त नव्हत्या, तगरीच्या 2च वेण्या होत्या. बाकीची गुलछडी घरात होती. मग त्याच्यापासून वेण्या तयार केल्या आणि वेण्या पण छान तयार झाल्या. त्याच्यात एक मी वेगळी वेणी केली आहे, महालक्ष्मीच्या डोक्यावर जी घातली आहे ती तुम्हाला दिसत असेल की माहिती, पण तीही छान वाटते. ऑरेंज आणि गुलाबीचं कॉम्बिनेशन केलं होतं लोकरीचं. तर छान धनलक्ष्मी कुंचनची सेवा करून घेतली. आणि त्याच्यानंतर मला बसायचं होतं, आरती करून घेतली. आणि आरती करून घेतल्यानंतर मला सारामृत जे होतं, स्वामी समर्थांचं सारामृताची जी पोथी आहे 21 अध्यायाची, ती वाचायची होती. याच्या आधी मी जेव्हाही ती पोथी वाचली होती ना, तेव्हा ती माझी 1-1.5 तासामध्ये होत होती. म्हणजे 1.5 तास कमीत कमी मला लागत होता. आणि मी सांगते, नवीन जे कोण करणार असेल तर त्यांनाही सांगते, जर तुमचे आतमधले शब्द आहेत ना ते प्रॉपर, म्हणजे तुम्ही 1-2 वेळा जर ती पोथी वाचली असेल ना, तर तुम्हाला ती पोथी वाचायला 1.5 तास लागतो. पण जर तुम्ही नव्याने जर वाचणार असेल ना, तर 2-2.5 तास जातात. त्यामुळे कोणाला जर करायचं असेल ना, एका दिवसीय सारामृताचं वाचन, तर ते तुम्ही विचारपूर्वक करा, कारण 2 तास आपल्या आरामात निघून जातात. आणि मी म्हणून म्हटलं की आज माझी संयमाची परीक्षा होती, ती अशी की एरवी ही पोथी मी जेव्हा वाचते ना, माझं 1.5 तासात ती पोथी होते. आणि आज जवळजवळ 2-2.25 तास झाले तरी ती पोथी माझी संपत नव्हती. का माहिती, अध्यायही तेच होते, वाचनही ते रोजच होतं, आणि वाचतही मी होती. असं पण नाही की वेगळं होतं, पण माहित नाही का, पण ती पोथी संपतच नव्हती लवकर. म्हणजे मी जी 6 वाजता पूजा करायला घेतली होती, म्हणजे धनलक्ष्मी कंचनची सेवा, त्याच्यानंतर घरात रोजचा जो आपला संध्याकाळचा जे धूप दीपबत्ती असते ती केली होती. त्याच्यानंतर आरती करायची होती, ते आरती केली होती. काही वाचन असतं, म्हणजे जे आपलं रोजचं वाचन आहे, गणेशाचं अथर्व शीर्ष, त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकम वगैरे, हे जे सगळं वाचन होतं ते सुद्धा केलं. आणि त्याच्यानंतर सारामृताची पोथी वाचली 21 अध्यायाची. त्याच्यानंतर स्वामी समर्थ नामाचा जो जप आहे, तर मी माळेवरती जप करत नाही, तर मी पोथी लिहिते. आणि गेली कित्येक वर्ष मी लिहिते. आतापर्यंत भरपूर पोथ्या झाल्या. आणि त्या पोथ्या मी मठामध्ये नेऊन देते, किंवा कधी कोणी म्हणतात ना, आपण अजूनपर्यंत तरी असं झालंय की मला बऱ्याच जणांनी पोथ्या आणून दिल्या लिहिण्यासाठी. तर मी भरल्यानंतर पण मी त्यांनाच देत होती. आता बघू काय करायचं. तर त्याच्यानंतर बसली मी वाचनाला. आणि वाचनाला खरं सांगते, म्हणतात ना, संयमाची कसोटी आज दिवसभराची ही होती की एक तर सकाळी लवकर जायचं होतं. सकाळी पूजा करून घरातून बाहेर पडायचं, कारण असंच बाहेर पडणं मला पटत नाही, कधीच नाही पटत. मी कुठे किती जायचं असेल तर बरी लवकर उठून पूजा करते, पण पूजा केल्याशिवाय बाहेर जात नाही. तेव्हा सकाळची पूजा केली. त्याच्यानंतर ह्या ज्या पौर्णिमेच्या माझ्या ज्या सेवा होत्या त्या बाकी होत्या, त्या सुद्धा केल्या. आणि हे सगळे करपर्यंत रात्रीचे 10:15 कधी झाले ना कळलंच नाही. खरं सांगते, खूप वेळ गेला. आणि त्याच्यानंतर मग देवाला नैवेद्य दाखवला आणि मग मी उपवास सोडला. आणि माझं अजून मंदिरात जाणं बाकी होतं, मठात जाणं बाकी होतं.
तिथेही मी गेली नव्हती. ते विचार करा, आता उठली त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून मग मठात गेली. असं वाटलं होतं की थोड्या वेळासाठी ऍक्च्युअली देऊळ तरी बंद होईल किंवा मठात मला दर्शन मिळेल, पण खरं सांगते उशिरा गेली, पण दोन्हीकडे माझं दर्शन एवढं छान झालं ना, असं वाटत होतं की स्वामींनीच मला कदाचित आजचा दिवस खूप लांबणीवर टाकला. तर गुरुपौर्णिमेचा एकंदरीत आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.